हे सगळं जेव्हा माझ्या लक्षात आलं ना, तेव्हा मलाही खूप मोठा धक्का बसला. पण हे सगळं आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायला हवं, नाहीतर उद्या आणखी काहीतरी अघटित घडू शकतं. हे सगळं कोणाच्या सांगण्यावरनं होतंय, यात कोणाचा फायदा आहे हे आपल्याला लवकरच कळलं पाहिजे. तेच शोधायचं आपल्याला. अनामिका ऐक ना, तू पुढे हो आणि ह्या साड्या घेऊन जा प्लीज. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत नाही येतात? मी येणार आहे, मी थोड्या वेळाने येईन. आणि हो, घरी कोणी विचारलं की मी कुठे आहे तर सांग मी लग्नाच्या कामासाठी बाहेर आहे. कोणासमोरही फार काही बोलू नकोस. ठीक आहे, चालेल. पण ऐका ना, तुम्ही प्लीज काळजी घ्या. काका तुम्ही पण. हो. कारण तुम्ही हे जे काम करताय ना ते खूप जोखमीच आहे आणि काही अघटित घडू नये एवढीच इच्छा आहे माझी. नको काळजी करू, शेवटी विजय सत्याचाच होता. जगन्नाथजी, आता एक क्षणही वाया घालवून चालणार नाही. हे सगळं का होतंय, कोणामुळे होतंय हे आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायला हवं. खरं आहे तुझं, आणि आपल्याला सावधही राहावं लागणार आहे. कळलं ना? या सगळ्याच्या मागे कोण आहे याचा तपास लवकरात लवकर मी तरी सुरू करतो. सावलीताई, मी येते. हो. आणि अजून एक महत्वाचं, तुझा विठुराया आहे ना तुझ्या सोबत, तोच तुला मार्ग दाखवेल. विठुराया आहे म्हणूनच मला हिंमत मिळते. आणि शिवाय तुम्ही आहातच की माझ्यासोबत.